खानदेशच्या आमच्या मित्राला बोलूया. मी इन्व्हाइट करतो मनोजला. आता समजतंय खानदेशी माणूस जेव्हा पुण्यात येतो काय हालत असते त्याची. एन्झायटी, बेंचवर कॉम्प्लेक्स. जळगावचा आहे का कोणी? आपल्याकडे नाही करायचं ऊ बी आहे मी असं करता. बरेच लोक आले तरी कामाला नाही गेले का आज? मजूर पुण्यातले बिहारी. यूपी आणि बिहार नंतर खानदेशी लोकच लेबर पुरवत आहे पुण्यात. आणि एवढ्या वर्षांपासून आम्ही लेबर पुरवतोय आणि तुम्ही वेंचूर आमचं ह्युमिलिएशन एवढं करताय. हां, काय म्हणता त्याला तुम्ही? लँग्वेज डिस्क्रिमिनेशन. ते पण कशावरनं? त्या झाडवरच्या हळमुळे. अरे काय व्हॅल्यूज नाही त्याची आमच्या आयुष्यात, अस्तित्वच नाही. डायरेक्ट तुम्ही नीट जर पाहिलं ना त्याचा शेप नीट पहा तुम्ही. नाही, इन्फिनिटी नाही येतो, माणसाच्या गोट्यांसारखा दिसतो. तो काय करायचं त्यांचं? आमच्या खानदेशी लोकांचे लवडे जाऊन ठेवले त्या गोट्यांनी. गेट आउट. काय करायचं आता? पुढचा जोक विसरलोय मी. अरे त्याने ना पहिलं तर त्यावेळेला जळगाव नावातनं काढला पाहिजे. हा, काढला पाहिजे. मग नंतर शाळेच्या पुस्तकातनं, कारण आमच्या मास्तरांना बी ते बोलता येत नाही. तर आम्हाला कसं काय येईन ते बोलता? बाळा रोज शाळेत यायचं. हो सर येईन मी शाळेत. अरे का बरं बोलताय तुम्ही? काढून टाका त्याले. बरं, हे जे काय घडतंय ना आमच्यासोबत त्याले आम्ही स्वतः जिम्मेदार आहे. आम्हाला श्राप लागलाय कोणाचा तरी. कोणाचं ते सांगतो मी तुम्हाला. जेव्हा ट्रेन मुंबईला जाते ना भुसावळ जळगाववरून, तेव्हा भुसावळपासून जे काही खानदेशी लोक यूपी बिहार आणले टॉर्चर करता. अरे तुम्ही बायाना उठच का रे साला, काय जपतच रे? 2-2 दिन साला चना खाय काय 5 साला तुम्ही बायाना उठ. अरे वो हमरा सीट है. अरे तुला खूप नाव आहे त्याने गुद्दा भर देसून साला तुम्ही बायना हमरा तुमरा बायना. कर्मा इज फकिंग बीच. तो बिहारी मुंबईला गेला, लोकल मध्ये बसला. त्याने एक पोस्टर पाहिलं, जहरीला बाबा. किसी की जिंदगी बर्बाद करना चाहते हो तो शुक्रवार को मिलो. गेला तो तडी. त्या बाबाने त्याला एक मंत्र दिला, इस मंत्र को रोज हफ्ते टाइम पढ़ो. तो मंत्र असा होता कि वो खानदेशी का घर मा 20 साल बाद एक लौंडा पैदा हुई और उसके 20 साल बाद वो लौंडा हमरे जैसा झोला लेके पूना में जाइल और गधा मजदूरी करील. तुम्हाला हाऊस होती पुण्याला जाऊ कामाले. पुण्याला जाऊ, या पुण्याला मारवा यांची मारवा. यांच्याकडनं डबल शिफ्टचं काम करा, एका शिफ्टचे पैसे द्यायला. चांगली टीम होती रे आमची क्रिकेटची गावात. मजा करत होतो आम्ही लाईव्ह. यांना पुण्याला जायचं होतं. क्रिकेट टीमचं नाव होतं आमच्या. तुमच्या सगळ्यांच्या गावात क्रिकेट टीम असेल ना तुमची, काही ना काही नाव असेल. आमच्या टीमचं नाव होतं रगडा बॉईज. बरं, रगडा बॉईज याच्यासाठी की आमच्याकडे ना एक स्ट्रीट फूड आहे रगडा नावाचं. नाही ते फेकलं मी मगाशी, ते नाही घेतलं मी आता. 2 समोसे असे कुचकरले प्लेटमध्ये. आता ते हात कुडून आलेत मला माहित नाही, पण त्यानं कुचकरलेत. त्याच्यावर एक रगडा टाकला, त्याच्यावर खटाई टाकली, कांदा, टमाटर, बारीक शेव आणि वरतून तर्री. आहा, रगडा. मॅच खायच्या पहिले यांना रगडा खायचा आहे. मॅचचं काही पण यांना रगडा खायचा आहे. 12वी झाली आणि आमच्या टीमचा टॉप ऑर्डर सिंहगड कॉलेज DY पाटील. मिडल ऑर्डर आम्ही नूतन मराठा कॉलेज जळगाव. सकाळच्या एसटीने एक रजिस्टर हातात घिसन. आणि लोअर ऑर्डर गव्हर्नमेंट ITI इलेक्ट्रिक फिटर. त्याच्यानंतर आम्हाला
गावातले रिटायर थाला, त्यांचे एवढे पोट सुटले आहेत, थाला म्हणतात स्वतःले, ओपनिंगला पाठवणे पडताय. माझ्या जीवाच्या काय होत असतील काय सांगू मी तुम्हाला. आणि आमचे रोको भोसडीचे सिंहगड कॅम्पसमध्ये गाजा वारताय अडी, 2-2 इयर वायद्या लागल्या त्यांना. पण गावात आले की माज, बॅगी पॅन्ट, हुडी, यांच्या स्टोऱ्यांले गाणे, आम्ही स्वभावानी मूड मध्ये रूळ आले. अरे तुम्ही बाहेर तू कदा चाली राहना कदा देखी राहना, तू वडी उठणार तू रे, तुला लाज वाटणार का रे. त्याला 2-2 वरीस उग्यात काही लाज वाटायला पाहिजे तुमले, फक्त उडीना कलरच बदली राहना. आमना बाड्या देख 2 वरीस में ITI करी कंपनी में लटकी गया पुनाले, मजदूर बनी गया बिचारा. एवढ्या वर्षानंतर आमच्या टीमचा टॉप ऑर्डर अजून मी सिंहगड कॉलेजमध्ये गांजाच मारतोय, मिडल ऑर्डर तुमच्यासमोर बक्षुदी करतोय, आणि लोअर ऑर्डर बिचारा नाईट शिफ्टले गेला अशी आता. एवढे बंद झाले का जोक. बरं आपण जळगावचा आहे, पुणेकर याची पण गाळ मार. जळगावकरावर जोक मारतोय अडी. बरं इन्व्हाइट पण त्यानेच केलंय. ये 150 रुपये फक्त. अरे मुंबईवरून अडी आले 400 रुपये लागतात ना भाऊ. पहिली कमाई किती होती 500 ना, 150 + 400 550 दे. थँक्यू गाईज, दॅट वॉज माय टाइम.